पहिल्यांदा तर घडलं पोर्शे कार प्रकरण. त्याची पुनरावृत्ती महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमध्ये छोट्या मोठ्या प्रमाणात होत असताना मागच्या आठवड्यामध्ये पुण्याच्या मध्यवर्ती भागातल्या फरासखान्याच्या चौकामध्ये एका युवकाने दारू पिलेल्या अवस्थेमध्ये एका महिला पोलिसाला जाळण्याचा प्रयत्न केला. ती बातमी देखील दाबली गेली. त्याच्यानंतर परवा घडलेला मुंबईतला वरळी भागातला नखवा कुटुंबाचा ॲक्सिडेंट, ज्याच्यामध्ये धनदांडग्यांच्या पोरांनी त्या महिलेला धडक दिल्यानंतर सलग 2 किलोमीटर फरफटत नेलं आणि तिच्यावरनं गाडी घातली आणि म्हणून तिचा मृत्यू झाला. काल रात्री घडलेलं समाधान कोळी प्रकरण, पोलीस कॉन्स्टेबल समाधान कोळी आणि त्यांचे सहकारी बोपोडी भागामध्ये गस्त देत असताना एका धनदांडग्याच्या मस्तवाल पोराने दारूच्या नशेमध्ये मागणं येऊन त्यांना धडक दिली आणि त्या धडकेमध्ये समाधान कोळी पोलीस कॉन्स्टेबल दूर उडून पडले आणि त्यांच्या डोक्याला जखम होऊन ते मृत्युमुखी पडले. पुढचा नंबर कदाचित मित्रांनो माझा आणि तुमचा असणार आहे. आता तरी आपण जागे होणार आहोत का नाही? ही जी मस्तवालपणा आलेला आहे, मगरुरी आलेली आहे, पैशाची मस्ती आलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कायद्याच्या राज्याबद्दल कोणतीही भीती या शहा लोकांकडे राहिलेली नसल्यामुळे आज ही परिस्थिती आलेली आहे. भारतीय संविधानाने तर लोककल्याणकारी राज्याची व्याख्या केलेली आहे. भारतीय संविधानाला लोककल्याणकारी राज्य अपेक्षित आहे. पण आज देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर का बघितलं तर काय घडताना दिसतंय तुम्हाला? तर फक्त काही धनदांडगे आणि त्यात पण शहा असलेले लोक खरंच शाहीगिरी करतायत. माझा त्या अंधभक्तांना एक प्रश्न आहे, का हो अंधांनो, हे जे सगळे मी उल्लेख केले याच्यामध्ये जे पीडित आहेत म्हणजे जे मृत्युमुखी पडलेली आहेत ते गैर हिंदू आहेत का हो? आणि ज्यांच्यामुळे हे सगळं घडलं ते गैर हिंदू आहेत का हो? मग तुम्हाला दिसत नाहीये का तुम्ही मुद्दामून तुमच्या डोळ्यावरती पट्टी बांधलेली आहे? ही मस्ती आपल्याला उतरवावीच लागेल आणि ह्याच्यासाठी आपल्याला आपल्यासारख्या सर्वसामान्यांना, शिक्षितांना एकत्रित येऊन एक उठाव करणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच आम्ही लोकसंघर्षाचा जन्म दिलेला आहे. मित्रांनो, येत्या 13 तारखेला शनिवारी पक्ष कार्यालयामध्ये सकाळी आम्ही सर्वसामान्यांची एक बैठक आयोजित केलेली आहे. त्या बैठकीला नक्की हजर राहा. आम्ही समाजाच्या लोककल्याणासाठी विविध आंदोलनं हाती घेतलेली आहेत. त्यातलं एक आंदोलन म्हणजे पुणे शहरातली आणि जिल्ह्यातली वाहन विक्री बंद करा. मित्रांनो, ह्याच्यावरती आम्हाला लोकांनी शिव्या दिल्या, आमची थट्टा केली, आमची मस्करी केली. पण मित्रांनो, आम्ही खरं सांगतोय, आज पुण्याच्या रोडची कॅरिंग कॅपॅसिटी जी असते ती ओव्हरफ्लो झालेली आहे. आणि अशा ओव्हरफ्लो झालेल्या कॅरिंग कॅपॅसिटीमध्ये तुम्ही काय करणार? ऍक्सिडेंट होणार नाही तर काय होणार? ट्रॅफिक जाम होणार नाही तर काय होणार? नद्या नाल्यांसारखे रस्त्यांची पूर्ण अवस्था होणार नाही तर काय होणार? मग ह्या सगळ्यातनं जर का आपल्याला बाहेर पडायचं असेल, या दुष्टचक्रातनं आपल्याला बाहेर पडायचं असेल, तर आपल्याला आता एकत्र येऊन सरकारला जाब विचारला पाहिजे. नाही, आपण सरकारमध्ये सामील झालं पाहिजे. होय होय, तुम्ही आणि मी सरकारमध्ये जोपर्यंत सामील होणार नाही तोपर्यंत आपल्याला लोककल्याणकारी राज्य कधीच मिळू शकणार नाही. मित्रांनो, कालची जी मुंबईमधली घटना आहे, मंत्री अनिल पाटील आणि तो आमदार राष्ट्रवादीचा मटकरी रेल्वे ट्रॅकवरनं चालत निघाले होते. अरे लाज कशी वाटत नाही तुम्हाला? वर्षानुवर्ष सत्तेमध्ये बसून सुद्धा तुम्ही जर का लोकांना लोककल्याणकारी राज्य देऊ शकत नसाल आणि आज तुमच्यावर देखील तीच वेळ आलेली असताना देखील तुमचे डोळे उघडत नसतील तर आम्ही तुम्हाला का निवडून द्यायचं? आणि म्हणूनच माझा त्या अंधभक्तांना प्रश्न आहे की
ह्या सगळ्यामध्ये जो सफर होतोय तो 85% हिंदू आहे. मग या हिंदूंसाठी बोलायचं नाही का? या हिंदूंसाठी लढायचं नाही का? तुम्ही असाल शंड, लोकसंघर्ष मात्र शंड नाहीये. कारण लोकसंघर्षाची हिंदूची व्याख्या अशी आहे, जो अन्यायाविरुद्ध उठतो, अराजकतेच्या विरुद्ध जो तलवार उचलतो आणि लोकांच्या कल्याणासाठी जो राज्य करतो, तोच खऱ्या अर्थाने हिंदू असतो. पण तुम्ही मात्र शेपूट घालून गप्प बसलेला आहात आणि आम्हाला हे मान्य नाहीये. आणि म्हणूनच आम्ही आमचा वेगळा विचार मांडतोय. कारण आम्हाला आमचं भवितव्य, आमच्या येणाऱ्या पिढीचं भवितव्य हे उघड्या डोळ्यांनी दिसतंय. जसं मी मागाशी म्हटलं तसं उद्या परवा होणाऱ्या ऍक्सिडेंटमध्ये कदाचित तुमचा माझा नंबर असेल, आपल्या कुटुंबापैकी कोणाचा तरी नंबर असेल. मग हे किती दिवस सहन करायचं आपण? डॉक्टर आंबेडकरांनी एक वाक्य सांगितलेलं आहे, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय जो सहन करतो तो सगळ्यात जास्त गुन्हेगार असतो. आणि कायद्याला देखील हेच अपेक्षित आहे मित्रांनो, आपल्या राज्यघटनेला देखील हेच अपेक्षित आहे. आणि म्हणूनच फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन सारखा म्हणजे मूलभूत अधिकार जो आपल्याला राज्यघटनेने दिलाय ना, तो यासाठीच दिलेला आहे की तुमच्यावरती जर का अन्याय होत असेल, देशामध्ये राज्यामध्ये जर का अराजकता माजलेली असेल आणि लोककल्याणाचं राज्य जर का चालवण्यात राज्यकर्ते असफल होत असतील, तर त्याच्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे, त्याच्या विरुद्ध बंड केलं पाहिजे. आणि त्याच्या पुढचं पाऊल जे लोकसंघर्षाने उचललेलं आहे ते म्हणजे सर्वच्या सर्व निवडणुकांमध्ये उभं राहून आपलं प्रतिनिधित्व आपणच केलं पाहिजे. मित्रांनो, हे इतके निगरघट्ट आणि गेंड्याच्या कातडीचे झालेले आहेत. वर्षानुवर्ष सत्तेत बसतात, वर्षानुवर्ष निवडणुका जिंकतात. निवडणुका कशा जिंकायचा हे यांना चांगलं कळलेलं आहे. आणि त्याच्या आधारावरती फक्त काही राज्यातल्या आणि देशातल्या शहा मंडळींच्या आणि गुजराती लोकांच्या कल्याणासाठी राज्य चालवायचं आणि सर्वसामान्य जनता मात्र वाऱ्यावरती. काय मिळतंय आम्हाला? राज्यघटनेच्या कलम 21 नुसार, कलम 43 नुसार ज्या प्रकारचं आयुष्य, जीवन आरोग्यदायी, शाश्वत, सुरक्षित मिळालं पाहिजे आम्हाला, ते आम्हाला मिळतंय का? अहो, आम्ही टॅक्स पेयर, आम्ही मतदार, आम्ही सामान्य नागरिक. बोलताना तुम्ही म्हणणार आमच्याबद्दल केलंय सगळं आणि करताना मात्र काही ठराविक मंडळींसाठी करणार. आज या देशामध्ये आणि राज्यामध्ये आपल्याबद्दल कुणीतरी बोलतंय का हो? परवा संसदेमधलं राहुल गांधींचं पण भाषण ऐकलं, तेही त्याच मुद्द्यावरती आले परत. अहो, किती दिवस आम्हाला धर्माच्या नावाखाली दोघं मिळून वेड्यात काढणार आहे तुम्ही? आम्ही आंधळे नाहीये, डोळस आहोत आम्ही. आता बास झालं हे धर्माच्या नावाखाली आम्हाला वेड्यात काढणं. तुमच्या बरोबर नाही म्हणून आम्ही हिंदू नाही असं जर का तुम्हाला वाटत असेल तर तुमच्यासारखे महामूर्ख कोणी नाहीत. अहो, जन्मानी हिंदू आहे, कर्मानी हिंदू आहे आणि मरताना सुद्धा हिंदूच राहणार आहे. आणि मी मगाशी म्हटलं तसं हिंदू कोण आहे? जो अराजकतेच्या विरुद्ध तलवार उचलतो, अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवतो, लोककल्याणासाठी झटतो, तोच हिंदू आहे. मित्रांनो, हे सहन होऊ शक्तीच्या पलीकडे गेलेलं आहे आता. म्हणून येत्या 19 तारखेला आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुणे शहरातली वाहन विक्री बंद करा म्हणून एक आंदोलन करणार आहे. त्याला आम्ही नाव दिलेलं आहे हॉर्न वाजवा आंदोलन. तुम्ही आपापल्या गाड्या घेऊन आंदोलनामध्ये सहभागी व्हा. प्रशासनाला, राज्य सरकारला, केंद्र सरकारला कळू दे की ह्या टॅक्स पेयरला, या मतदाराला काय हवंय नक्की आणि ह्याला कशाचा त्रास आहे. आपण जर का मित्रांनो ही लढाई सुरू नाही केली किंवा तुम्ही या लढाईमध्ये सहभागी नाही झालात तर किड्या मुंग्यांसारखे आपल्याला हे मारून टाकायला मोकळेत. आणि आपल्याच पैशाच्या म्हणजे आपण भरलेल्या टॅक्सच्या पैशाच्या जीवावरती भ्रष्टाचार करून
जगातल्या कुठल्या तरी राज्यामध्ये जाऊन यांची पोरं बाळं आईश आरामात जगत असतात आणि आपल्याला मात्र मरणाच्या खाईमध्ये ढकलून दिलेलं आहे. आणि हे सगळं चाललंय कोणाच्या जीवावरती, कशाच्या जीवावरती? तर आपण भरत असलेल्या टॅक्सच्या जीवावरती चाललेलं आहे. आणि म्हणून मित्रांनो, आता हे सहनशक्तीच्या पलीकडे गेल्यामुळं आम्ही षंडासारखे शांत बसणार नाहीये. मी तर आपल्याला तुमचं आव्हान करतो की आमच्या खांद्याला खांद्या देऊन आमच्या सोबत उभं राहा. येत्या शनिवारी जी आम्ही सभा बोलवलेली आहे 13 तारखेला, त्या सभेमध्ये तुम्ही देखील सहभागी व्हा. सहभागी होण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये आम्ही जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती संपर्क करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.